जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. मराठा सेवा संघाच्या छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरने सामाजिक सौहार्द, धार्मिक एकता आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी एक सुंदर उपक्रम राबवला. आयोजित ईद मिलन आणि प्रगतशील शेतकरी सन्मान कार्यक्रमात विविध धर्मांच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत सामाजिक एकोप्याचे सुंदर दर्शन घडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त गौहर हसन, शहर काजी सय्यद अमजद अली काजी, शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे, गुरुद्वाराचे प्रमुख रमेश सिंग वतवाणी, सिद्धेश्वर देवस्थानचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू, फर्स्ट चर्चचे फादर रेव सुपर्णकुमार घाटे आणि भारतीय बौद्ध महासभेचे अण्णासाहेब वाघमारे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या भाषणात म्हटले की सर्व धर्मीय प्रमुखांसह हा कार्यक्रम एकतेचे खरे प्रतीक आहे. शेतकऱ्यांचा सन्मान आणि धार्मिक प्रबोधन यांसारख्या कार्यक्रमांची आज मोठी गरज आहे. सामाजिक एकोप्यानेच समाजाची खरी प्रगती होते. आजच्या युवकांना केवळ स्वयंरोजगार नव्हे तर नैतिक प्रबोधन आणि मूल्याधिष्ठित विचारसरणीचीही खूप आवश्यकता आहे. या कार्यक्रमात माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर आरिफ शेख, शिवसेना गटनेते अमोल शिंदे, नगरसेवक प्रथमेश कोटे, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी.के. देशमुख आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राम गायकवाड यांनी केलं तर आभार प्रदर्शन आयोजक मतीन बागवान यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शफीक रजभरे, बशीर सय्यद, तन्वीर गुलजार, जावेद बद्दी आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी गोड शिरकुर्मा आणि गुलगुल्यांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विविध धर्म, जाती जमातींमध्ये सौहार्द वाढवणे, शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि यशाचे गौरव करणे, युवकांना प्रबोधन देणे आणि एकता हीच प्रगती हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा होता. हा कार्यक्रम सामाजिक एकतेचे आणि सकारात्मक बदलाचे एक उत्तम उदाहरण ठरला आहे. असे उपक्रम भविष्यातही वाढावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोलापूर शहरासाठी अत्यंत आवश्यकता एक कार्यक्रम आहे. आता विविध समाजकंटक लोकांकडून समाजांना वेगळं वेगळं वाटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहे. आम्ही दररोज ते बघतो. कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकतात, कोणी फलाना ठिकाणी काही धर्मस्थळावर कॉम्पाऊंडला काही लिहून ठेवतात. अशा वेगळ्या दृष्टीने काहीतरी समाजाला वेगळ्या धर्माच्या नावावर किंवा जातीच्या नावावर वाढून तिथं भांडण लावण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. त्यांना समोर करण्यासाठी त्यांचे जे काही उद्देश आहे ते मोडण्यासाठी अशा कार्यक्रम अत्यंत आवश्यकता आहे. आम्ही सर्व एकत्रच आहे. तुम्ही काही केलं तरी आम्हाला काही अशा डिवाइड अँड रूल करू शकत नाही हे त्यांना दाखवणे आवश्यकता आहे. आणि ह्या मंच जे आहे त्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण उदाहरण आहे. इथं सर्व धर्माचे धर्मगुरू एकत्र बसलेले आहे. आता आम्ही एकमेकांच्या कांद्यात लावून बसू शकेल तर आमच्या सर्व जे जनता आहे ते काय राहू शकत नाही. हे प्रश्न या मंचातून विचार आहे सोलापूर शहरासाठी. आणि हे आम्हाला जेवढं महत्वाचं आहे तेवढं पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी, पूर्ण देशासाठी एक उदाहरणात्मक कार्यक्रम आहे. याच्या आयोजन केलेलं आहे आपलं मतीन भगवानजी आणि त्यांच्या पूर्ण चमूनी. आपल्याला मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो एक सोलापूरकर म्हणून. आणि या जेवढं स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर जेवढं महत्वाचे आहे तेवढं या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित आपण सर्वांनी महत्वाचे आहे. आपलं जे उपस्थिती जे आहे हे एक प्रूफ आहे. बिकॉज काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आयोजन करण्याच्या मागे उद्देश अत्यंत महत्वाचे आहे आणि शुद्ध आहे. भाग घेतात. तर ऍक्च्युली मला जे मागचे 6-7-8 महिने झाले त्याच्यात जे कळालं की सोलापूरचं वैशिष्ट्य हेच आहे. बाहेरून कोणी काय सांगितले ते वेगळी गोष्ट आहे, पण आपण सगळ्यांनी हे करून दाखवले आहे ते महत्वाची गोष्ट आहे. यासारखा प्रोग्राम वारंवार झाला पाहिजे, वेगवेगळ्या स्तरावर झाला पाहिजे आणि आपले कॉलेज, शाळा, बाकी सगळीकडे पण
यासारखे प्रोग्राम झाले पाहिजे, ज्याच्यासाठी सर्व वयाचे लोक यांना हे सेन्सिटायझेशन झाले पाहिजे की एकमेकासोबत राहणं आणि एक भावाभावासारखा राहणं ते किती महत्वाचे आहे. सीपी साहब ने कहा कि जिस तरह आज इस मुल्क में सभी हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी भाइयों में जो धार्मिक द्वेष फैलाने की कुछ समाज कंटकों की तरफ से सोशल मीडिया के माध्यम से और दीगर प्लेटफॉर्म से मुसलसल कोशिश की जा रही है, और हम सभी की खास तौर से मैं अपने आप को इसमें शामिल करते हुए सभी धर्म गुरुओं से, समाजी सियासी सभी लीडरों से, समाजी खिदमत गुजारों से, सभी से ये अपील करता हूँ, गुजारिश करता हूँ कि हम इस देश की एकता और अखंडता को आबादित रखने के लिए हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभी ये आपस में भाई भाई हैं. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा. हम सब मिलकर आगे बढ़े, इस मुल्क को तरक्की की राहों पर लेकर जाएं. आज एक माहौल बनाया जाता है और किसी के भी समुदाय विशेष या धर्म विशेष या किसी महापुरुष के ताल्लुक से कुछ गलत बातें की जाती है, किसी समुदाय विशेष के ताल्लुक से प्रोपेगेंडा चलाया जाता है, गलत फहमियां पैदा की जाती है और एक छवि बनाई जाती है जहां पर नफरत है, द्वेष है और कट्टरता है. और उसमें होता यह है कि भोली भाली जनता जो ज्यादा जो है पढ़ने का, सीखने समझने का ज़ौक नहीं रखती, मिजाज नहीं रखती, वो भोली भाली जनता इन बातों में आ जाती है और एक दूसरे के तई, एक दूसरे के ताल्लुक से गलत फहमी का शिकार होती है. मैं बस इतना ही कहूंगा, शायर ने बड़ी प्यारी बात कही है कि गैरों से सुना तुमने, गैरों से कहा तुमने, गैरों से सुना तुमने, गैरों से कहा तुमने, कुछ हमसे कहा होता, कुछ हमसे सुना होता. तो हमारे बारे में, किसी और के बारे में गैरों से नहीं सुनना चाहिए. जिसके बारे में हमें राय बनानी है उसी से उसके बारे में सुनना ये ज्यादा बेहतर है. तो ये आज का ये प्रोग्राम निहायत खुशाइन प्रोग्राम है और ऐसे प्रोग्राम्स की ज़रूरत है. मैं सभी इस संगठन के जिम्मेदारों को, शोलापुर से लेकर महाराष्ट्र के जो भी जिम्मेदार यहाँ पर आए हुए हैं, सभी को मुबारकबाद पेश करता हूँ.